त्यांच्या घरासमोर. नाही पण राऊत साहेब, हा जो आज नाशिकमध्ये मोर्चा निघतोय, पण महाराष्ट्रातल्या बहुतांश खेड्यापाड्यांमधल्या रस्त्यांची दुरावस्था आहे ना. आणि सगळ्यांसाठीचा चिंतनाचा विषय हे आहे की शाळकरी मुलं या रस्त्यांचं लाईव्ह रिपोर्टिंग करता आहेत, ते आणि पाहूनच नंतर शासनाला जाग येते. नाही, शासनाला जाग म्हणजे असं आहे की इकडे जे मंत्री आहेत त्यांना कुंभमेळा मंत्री म्हणतात, खरं म्हणजे त्यांना कुंभकर्ण मंत्री म्हटलं पाहिजे. सरकारच कुंभकर्णाच्या भूमिकेत आहे. देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी 2046च्या विकासाच्या गोष्टी करतायत. इकडले रस्ते या देशातले स्पेस टेक्नॉलॉजीनं आम्ही बनवले वगैरे असं ते भाषण करतात प्रधानमंत्री. खड्डे बघितल्यावरती मला असं वाटतंय की नाशिक हे चंद्रावरचं शहर आहे, कारण चंद्रावर खड्डे आहेत असं शोध लागला आहे. चंद्रावरती खड्डे आहेत म्हणून त्यांनी काय हे चंद्रावरचं शहर बनवलंय का? पण चंद्रावर गेलेली माणसं, नील आर्मस्ट्रॉंग वगैरे सगळे हे सुखरूप परत आले ना. इकडल्या खड्ड्यामध्ये इकडल्या चंद्रावर माणसं मरतायत ना. हां, हे नाशिक म्हणजे चंद्र आहे. लाज वाटत नाही का ह्या लोकांना? किती भ्रष्टाचार आहे महापालिकेत. कुंभमेळ्यामध्ये 15,000 कोटीचं बजेट आता 45,000 कोटीवर गेलं आहे. किती टॉयलेट? आधी 15,000 टॉयलेट बांधणार होत्या, आता ते 55,000 टॉयलेट बांधणार, आणि त्याच्यामध्ये 10,000 टॉयलेट जे आहेत हे VIP टॉयलेट्स आहेत. म्हणजे काय असतंय ते पुण्यातले एक माहिती अधिकारातले प्रमुख कार्यकर्ते आहेत विजय कुंभार म्हणून, त्यांनी हा फार चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडला. VIP टॉयलेट म्हणजे काय? त्यांना काय वेगळं होतं काय सोन्याचं वगैरे काय? हे VIP येणार आहेत ते. हे अशा तऱ्हेनं टॉयलेटमध्येही पैसे खायचे. म्हणजे कसं काय हे इकडले चंपतराय मला कळत नाही. म्हणजे टॉयलेटमध्ये लोक पैसे खायला लागले कुंभमेळ्याच्या निमित्तानं. हे हिंदुत्ववादी. पण ज्या पक्षानं राम मंदिराची लूट केली, ज्या पक्षानं रामाचे अलंकार चोरले, ज्या पक्षाच्या लोकांनी अयोध्येत सीतेचे अलंकार चोरले, दानपेट्या चोरल्या, सीतेची 27 मंगळसूत्र चोरली, त्यांच्याकडून या प्रति अयोध्येमध्ये ही प्रति अयोध्या आहे नाशिक, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार तुम्ही? यांची माफी पण लोक स्वीकारणार नाहीत माफी मागितली तर. अशी परिस्थिती आहे. शहरामध्ये जसे खड्डे आहेत तसं नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं काम सुरू आहे. श्रावणाचा महिना आहे, प्रचंड त्रास होतो भाविकांना, कारण एकच रोड सुरू आहे तिथेही चिखल होतो. बघा, श्रावण आहे हे स्वतःला महान हिंदुत्ववादी समजतात. त्यांना जर श्रावण आता येणार आहे आणि त्र्यंबकेश्वरला लाखो भाविक किंवा हजारो भाविक येणार, याची आधी कल्पना कुठलं प्रशासन यांनी आणून ठेवलं आहे? कुठले राज्यकर्ते आहेत? देवेंद्र फडणवीस जे शेंडीला